अभंगात आपण प्रवेश केलेला आहे. पाहती डोळ्यानं पाहिलं त्याला चमत्कार दिसला. एवढं सुरक्षण असून व्यवस्थित रक्षण असून या खूप आई वडिलांची सेवा केली आणि त्या साऱ्या गावातल्या माणसाला माहित असतं भीक मागून गेले. एखादं उदाहरण मला सांगा नाही खरं बोललेला माणूस कीर्तन करायचं महाराज धाडच लागतं खरं बोलायला. धाडच लागतं धाडच आणि अशी माणसं बोलत नाही खरं. बरोबर आहे त्यांना वाटतं नको बोल आपली त्याच्याला मुलगा ऐका. पण ती किती होती ज्ञानी होती अधिकारी होती म्हणे आकाश गोंधळ होईल. मग त्यानं सांगितलं नंदाच्या पोरानं चोरी केली मी सांगते. ज्या लेकराचं नाव घेते ना ते लेकरू राजाच आहे. नंद बाबा गोकुळातला राजा आहे आणि राजाच्या मुलाचं तू नाव घेती तुला राज ते म्हणे अहो आज ती ओरिजिनल चोरी का डुप्लिकेट आहे का. नंदाच्या नंदने तुका म्हणे गरुड धोली. मग हा निर्गुण निराकार परमात्मा कृष्ण कन्हैया त्याला रंग महाराज त्याला गढूळ पाणी चालत नाही खराब पाणी चालत नाही. छत्रपतीच्या काळामध्ये मावळ्यांना जर पाणी प्यायचं असेल तहान लागली तर त्या डोहातलं त्या विहिरीतलं त्या नदीतलं पाणी कोणाची कांदा भाकर कोणाची बाटलीची भाकर कोणाची चटणी भाकर कृष्णाने शिकवली सोडली असे लोण्याची गोळी. देव म्हणले बघा माझी शिकवली लोण्याची गोळी आणि तुमची म्हणजे तुम्ही माझ्या शिकवली चालू नका माझी तुम्हाला देणार नाही. नाहीतर तुम्ही घरी जा आणि घरून काय करा माझ्या शिकवली सारखी आणा. तुकाराम महाराज म्हणजे देवा आणि चालत जाऊ नका काय बोललं घरी आम्ही आता कोणाच्या घरी जायचं तुका म्हणे आई माझे कोणी नाही घरी नका करू तरी माझं पाया वगैरे मग सर्वांना भाऊ घालतो कसा केला तो प्रसाद महाराज गोपालचा आणि तो काला गोड असतो. बघा तुम्ही एकत्र केलेला काला 2000 भाज्या एकत्र करा आणि चव असते त्याची बघा. तुम्हाला तर चव खायची असेल ना तुम्ही आणलेली वगैरे आणलेली असते कोणाने त्यांच्या आम्ही ते खाल्ले. महाराज याला काला म्हणतात आणि काल्यात ताकद असते म्हणून मावशीनं माझ्या कृष्ण कन्हैयानं काला केला. पण हा काला
प्रसाद वाटण्यासाठी देवाला सर्वांकडे येता आलं नाही म्हणून तो काला संतांकडे गेला. एकचित आहे झाली चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञानाला राह्या वाटली. प्रसाद फक्त दोघांनाच वाटताय, एक देवाला आणि एक संताला. तिसऱ्या कोणाला प्रसाद वाचता येत नाही आणि तुम्ही त्याच्याकडून खाल्ला तरी तुमचं पोट भरणं नाही. आमचं जीवन सफल करा आणि तुम्ही आम्हाला प्रसाद दिला तर आमचं जीवन प्रसन्न होईल. प्रसाद प्रसन्नता देवाच्या प्रसादे करणारे भोजन असा याचा अर्थ आहे. म्हणून पुन्हा एकदा सर्वांना हात जोडतो, पाया पडतो. सर्वांनी व्यवस्थित खाण्याचा प्रसाद घ्यायचा, भोजन करायचं, तोपर्यंत गडबड करायची. दादा सुद्धा तब्येत व्यवस्थित नसताना सुद्धा आलेले आहेत. या ठिकाणी दादांना सुद्धा धन्यवाद देतो. अपने गुरुदेव की जय, अपने माता पिता की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव. भूषण उत्कृष्ट प्रकारे त्यांनी आगोड अशा अभंगाद्वारे पहाती गवळणी तवती मालती दुधानी अशा या अभंगाचं अभंग चिंतन निरूपण सरळ आणि साध्या सोप्या भाषेत सौजन्य रामदास महाराज रामदासजी कोंडीबा कोकाटे यांचंही सहर्ष स्वागत. तसेच हरिभक्तपरायण पोळ महाराज इंदापूर यांच्याही कीर्तनाचं सौजन्य मारुती तुकाराम कोकाटे यांचंही सहर्ष स्वागत. हरिभक्तपरायण जयसिंग महाराज इथापे एरंदरी यांच्याही कीर्तनाचं ज्ञानदान
सामाजिक कार्यकर्ते आणि आपल्या मजली मंडळी सुरेश कोकाटे तसेच नितीन शेठ चौरे पाटील आणि संतोष शेठ चौरे पाटील या सर्व 14 भाविकांकडून या काल्याच्या कीर्तनाचं महाप्रसादाचं आजचं हे अन्नदान आहे. तसेच की पुढील प्रस्तावना या ठिकाणी संजयराव कोकाटे यांना विनंती करतो की आपण पुढील प्रस्तावना या ठिकाणी करावी. सर्व भजनी मंडळातील गायनाचार्य महाराज, मृदुंगाचार्य महाराज, तसेच हार्मोनियम वादक महाराज, टाळकरी महाराज, विनेकरी बाबा सर्वांचे या ठिकाणी मनापासून आभार मानतो, स्वागत करतो. रामकृष्ण हरी. संजयराव कोकाटे. महाराजांची 729वी आणि संत नामदेव महाराज यांची 674वी वर्षे म्हणजे 2 तप या ठिकाणी ज्ञानदानाचं काम या ठिकाणी आलेले आमचे भोसले पाटील, पाचपते पाटील, गावडे, राही, देशमुख, शिंदे पाटील सर्वांचंच या ठिकाणी हा सप्ताह पार पाडण्यासाठी सर्व ग्रामस्थांचं मोलाचं या ठिकाणी सहकार्य असतं आणि त्यामुळंच गेली 23 वर्ष हा ज्ञानदानाचा कार्यक्रम या ठिकाणी ज्ञानदान त्यात पावसामुळे बऱ्याच वेळा व्यत्यय यायचा आणि ही समस्या आम्ही आदरणीय दादांना सांगितली आणि आपल्या तालुक्याचे लोकनेते आमदार या ठिकाणी सप्त्याच्या कालखंडात येऊन या ठिकाणी त्या सप्त्याचा आनंद घेतला. त्या सगळ्या श्रोत्यांचं मी या ठिकाणी खूप खूप धन्यवाद देतो आणि या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात एक मान्यवर या ठिकाणी शुभेच्छा देणार आहेत. त्यात सर्वप्रथम काष्टी ग्रामपंचायतचे सदस्य चांगदेव पाचपते मेजर आप्पा यांना मी विनंती करतो या ठिकाणी आपण 2 शब्द बोलावे. सावतामाळी सप्ताहाचा लास्टचा दिवस आणि आज काल्याचं कीर्तन. खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला असे कोकाटे परिवारातील सर्वच सदस्य, त्याचप्रमाणे त्यांना सहकार्य करणारे सर्व मंडळी. गेली 21 वर्षापासून हा सप्ताह चालू आहे आणि 21 वर्ष कशी निघून गेली हे कळाले नाही. आज 23वे वर्ष म्हणजे या सप्त्याचं 23वे वर्ष चालू आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं अध्यात्माची गरज समाजाला असावी लागते आणि का असावी लागते? ज्याच्या घरी अध्यात्म आहे त्याचं घर सुधारल्याशिवाय राहत नाही, त्याचे विचार सुधारल्याशिवाय राहत नाही. भेटतो ही चांगली लोक आपल्याला भेटली त्यातच देव आपल्याला दिसला पाहिजे, तरच देव आहे पण आपल्याला तो ओळखता येत नाही. आणि आम्ही पेन्शन आल्यानंतर अशी आम्हाला गाणगापूरला यायला सुरुवात केली आणि गाणगापूरच्या माध्यमातून आम्ही दत्त मंदिरात दादांनी सभामंडळ दिले. आता सांगितलं मदत करायला आले म्हणजे आम्ही कुणाला फोन करत नाही. आमचं जर महिन्याला पौर्णिमेच्या पुढे येतात फक्त कुणीतरी पुढे करणारं पाहिजे आणि अशा तुमच्या जर वाकायचं म्हणलं तर थोडा आधार घ्यावा लागतो. पण या ठिकाणी या सप्त्याला येऊन हजेरी लावली, सगळ्याच गोष्टीमध्ये अध्यात्माला पुढे नेण्याचा प्रयत्न केला. मी माझ्या सर्व सहकार्याच्या वतीने, सर्व आदिमाजी सैनिकांच्या वतीने आपल्याला खूप खूप असे धन्यवाद देतो. आणि त्यांनी हा सप्ताह पुढे चाललेला आहे किंवा त्याचं नियोजन करतात त्यांना ज्या कर्मामुळे माणसाचं निवडणुकी कल्याण होणार आहे त्याचं काहीच करत नाही आणि ज्याने काहीच मिळणार नाही त्यासाठी रात्रंदिवस लावितो. की कसं आहे माऊलीने खूप सुंदर प्रमाणात दिलेली आहे. सदोर सर्पे गिळत होता आहे वाकी तो माझ्या वेगळ्याने दिवा त्याचे प्राणी या कवनाला भाग वाढवतो. याचा अर्थ असा आहे की सापाने बेडकाला धरलेला आहे, अर्ध गिळलेला आहे, थोड्या गिळणाऱ्या जळ होणार आहे. त्यांनी सुद्धा ते बेडूक पुढे आलेले मासे गिळण्यासाठी ते बाहेर काढतात. त्याचे प्राणी या कवनाला भाग. अशा प्रकारे माणसाची ही इच्छाशक्ती स्वार्थ पोराडतो तो कमी करावा म्हणून मागे अत्यंत चांगल्या शब्दात सांगतात. या देहाच्या बाजूने पडते सुख दुःखाच्या सागरने उडते सुखे सुखरूप घडीचे माझ्या आल्या. तू या शरीराच्या माध्यमात आलायचे पण त्याच्या बंधनात पडू नको, सुख दुःखाच्या सागरामध्ये पडू नको. माझ्याचे एकरूप होण्यासाठी त्यासाठी काय कर, नामस्मरण कर. नामस्मरण सांगितलं नाही, नामस्मरण अत्यंत महत्वाचं आहे. ठीक आहे तुम्ही लागले सांगायला, मला तुम्ही किती सांगत करा नाही, माझा सुद्धा तो विषय व्हावा लागलेला आहे.
माऊलीचे आमचे भेट होते इकडे तिकडे पडत आले. मग ते होते तर बऱ्याच ठिकाणी दहावीच्या ठिकाणी सप्त्याच्या ठिकाणी कमी ठिकाणी. पण सप्त्याला येणं महत्वाचं आहे. अत्यंत जेवढं करताय तेवढं करा. काही लोक सांगतात एवढं सगळं करा तर त्याला तोडूनच काय. मलाच म्हणेल झालं तुम्ही एवढं प्रवचन करताय, चांगला वागणारा आहे, कधी पिढी काळी सगळे चांगलं ठेवलं नाही, कोणाचं वाईट केलं नाही, वाईट करण्याचा लोकांचा विचार ठेवला नाही, तरी तुम्हाला त्रास झाला. त्याचा असं आहे हे भोग भोगेल्याशिवाय कोणाला सुट्टी नाही. ते भोग भोगताना तीव्रता कमी होतं. म्हणजे काठीने मारला तर ते लागणार, पण उशी धरली काठीने मारली तर उशी धरली तर मार कमी लागणार. तसंच आहे नामस्मरण हे काठीने मारण्याच्या पलीकडं त्याला कमी मार बसावा त्यासारखा. त्याला समजून त्याला नाही समजून त्याला तुम्ही डोकं फोडून घेतलं तरी काही फायदा आला. माझ्या माता वगैरे आलेल्या आहेत, बरं वाटलं मला. संकट तुम्ही देता आणि मग मुख्यमंत्री आला तुमचा भाऊ आहे, त्यामुळे तुम्हाला काय टाकतं. आता जर घरचे समजेल तुम्हाला भावाला फोन करून सांगून तुम्ही त्याला बघतो. आणि खरं आहे की आता सुरू झालेला कार्यक्रम आहे. फार भरले नसले तर भरा, सगळ्यांनी द्या. सरकार द्यायला निघालं, आपण घ्यायला निघालो. चांगली गोष्ट आहे, वाईट गोष्ट नाही. घेवा घेतो. मला सुद्धा देताना साधा पॉईंट करून काम बाळ तुम्ही घेण्यात आलं. धन्यते आरणा रत्नाचे खाणं, जन्माला निदान सावकाचं. जन्मशके 1172, समावेशके 1200. एक व्यवस्था असा आहे ठीक आहे. आणि पंढरपूरला 4-5 दिवसला भारताच्या सगळ्या ठिकाणी रस्ते बदलले. आता आपल्याला पंढरीला जायचं असलं तर फक्त तुम्ही चाललं पाहिजे. याने सगळ्यांनी या. सगळ्यांना मुभा असलेले ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी आला तर चांगलीच गोष्ट होणार आहे. आपण काळ वाचत नाही, खूप चांगली गोष्ट आहे. म्हणतात चांगली गोष्ट काम आम्ही करायचं आहे. ते पण वेळ मिळेल तर एक थोडंसं वेळ द्यायचा. थोडंच मला आज बऱ्याच दिवसांनी फिरून भेटतात. आपल्या सर्वांचं स्वागत करतो. माऊली तुमचंही स्वागत करतो. एवढं वय झालेलं असतानाही तुम्ही एखाद्या चांगली गोष्ट दर्शन करण्यासाठी आणि आताही झाले ते राजापूरचे आमचे सरपंच आणि माजी सरपंच सर सगळे हजर झाले. का आले सांगावं जरा समजू आहे का लोकांना का आलं तर. आष्टी गावामध्ये श्री संत सावता महाराजांच्या सप्ताहाच्या कार्यक्रमामध्ये आम्हाला येण्याचा योग आला. त्याबद्दल मी पांडुरंगाचे आभार मानतो. आम्ही दादांच्या ओढीने आलो, पण या महाराजांच्या कार्यक्रमात आलो त्याच्यात पण नाही दादांचं म्हणावं लागलं. आम्ही घरी गेलो होतो, दादांची भेट झाली नाही. दादांचं घरी समजलो सावता महाराज मंदिरामध्ये सप्त्याचा कार्यक्रम चालू आहे आणि त्या ठिकाणी दादा आहे तिथं भेटते. या ठिकाणी आम्ही विशेष करून अशा कार्यक्रमासाठी आलेलो आहे. आमच्या गावाला राजापूर आमचं गाव आणि या गावामध्ये आम्हाला जवळजवळ 40 कोटी रुपयांचे रस्ते आता मंजूर झालेले आहेत. आणि त्या रस्त्याचं त्याची वर्क ऑर्डर आता एवढ्याच निघणार आहे. आणि त्या कार्यक्रमाचं उद्घाटन कधी करायचं याच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आलो होतो. राजापूरला सबस्टेशन सिटीचा आपली 11 सबस्टेशन मंजूर झालेलं आहे. त्या कार्यक्रमाचं उद्घाटन कधी घ्यायचं हा आमचा स्वार्थी कार्यक्रम घेऊन आम्ही दादांनी आलो होतो. परंतु स्वार्थ करता करता दादांच्या सत्यासाठी उपस्थित राहतात आणि या कार्यक्रमाला आमची हजेरी लागली. त्याबद्दल महाराजांच्या दर्शनासाठी येण्याचा योग दादांच्या माध्यमातून आला. अशा प्रकारचा प्रयोग करून आला. असो कुठलंही घरगुती काम किंवा स्वार्थाचं काम घेऊन येता आमच्याकडं आम्हाला थोडासा परमार्थ आमच्या जीवनामध्ये घडला आणि आज सावता महाराजांचं आम्हाला या ठिकाणी दर्शन झालं. खरं मनापासून धन्यवाद देतो. आणि आमच्या गावाचा आम्ही आभार मानणारच आहे.
परंतु आज काष्टीमध्ये सांगायचं बघायला आमच्या गावामध्ये 40 कोटीचे रस्ते आणि 10 कोटीचं सबस्टेशन हे 50 कोटीच्या कामाचं उद्घाटन आता आम्ही एक 8-15 दिवसामध्ये घेणार आहोत. आणि ती विनंती दादांना करण्यासाठी या ठिकाणी आपण सुधीत आलो. तर या मंदिराचा प्रसाद कार्यक्रम आम्हाला मिळाला आणि प्रसाद आम्हाला मिळाला त्याबद्दल मी धन्यवाद मानतो. धन्यवाद. आपल्या गावात सुद्धा आपण आता 11 कामं घेतलेली आहेत 11 कोटीची. आणि तिथं जसं आपण केलेलं आहे तसं मळ्यामध्ये मळ्यामध्ये मावली दातीर मळ्यामध्ये सुद्धा आपण सभा मंडप दिलेला आहे. आणखी एक दिलेलं आहे परत. काम करताना करत राहावं, देणाराने देत राहावे, घेणाराने देत राहावे. हे घर देणाऱ्याचे हाती आहे. त्याचे 3 झाले तासन खूप करायचंय काम. काळजी करू नका. एवढं समाधान सदा पुढे करूया मनापासून आणि आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. मनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. संत श्री सावकार महाराज की जय. शिवसुंदर की 1-2 मिनिटं कोणी उठू नका. दादांना आपल्या सर्वांच्या वतीने पुढील कार्यक्रमासाठी परवानगी देतो. आपल्या श्री क्षेत्र राईजवाडी दातीरमाळा हरिभक्त दातीरमाळ्यामध्ये तयार झालेला आहे. आपल्या सर्वांच्या अनुमतीचा